आता बघूयात या घडीच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। जरांगे पाटलांच्या महाशांतता रॅली दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस। आज शाहूनगरी कोल्हापुरामध्ये जरांगेंची शांतता रॅली। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। सांगलीतील शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। अशक्तपणामुळे मनोज जरांगेंना भोवळ आल्याची माहिती। तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आलं। संभाजीराजेंकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। आगीत नाट्यगृहाचं मोठं नुकसान। आजपासून राज्यात हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार। आजपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम सुरू राहणार। मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात अभियानाचा आढावा घेतला। पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या। रिझवान अली असं अटकलेल्या ISISच्या दहशतवाद्याचं नाव 15 ऑगस्ट पूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं मोठं यश। एप्रिल ते जुलैमध्ये भारतातील कांद्याची निर्यात 2,60,000 लाख टन इतकीच। केंद्राच्या निर्बंधांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। म्हाडाच्या सप्टेंबरमधील सोडतीच्या निम्म्यांहून अधिक घरांचा ताबा नवीन वर्षामध्ये मिळणार। सोडतीतील 1,327 घरं ही निर्माणाधीन प्रकल्पातली। सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार।